माघ पौर्णिमेलाच नव्याची पौर्णिमा म्हणतात. नव्याची म्हणजे नवीन धान्याची. भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा शेतीशी संबंधित असा सण आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतात पिकलेल्या नवीन धान्याच्या मुठीच्या आकाराची पेंडी 1 ते 2 आणतात आणि त्या घराच्या दाराजवळ बांधतात आणि मग मातीच्या 5 चपट्या मूर्ती तयार करून उंबऱ्याजवळ सारवलेल्या जमिनीवरती त्या ठेवतात. अंगणात नवीन धान्य आणायचं आणि ते नवीन धान्य शिजवायचं आणि जे नवीन शिजवलेलं धान्य असतं तर त्याचा नैवेद्य या मूर्तींना आणि ग्रामदेवतेला दाखवला जातो. ज्वारीची 5 ताठे आणतात आणि त्याच्या टोकाला गाठी मारतात. गव्हाच्या 5 मुठी एवढ्या पेंड्या जिथे ठेवल्या जातात त्या ताटाला कणकेचे 5 दिवे तयार करून लावतात व त्याची पूजा करतात. त्याशिवाय नवीन आलेले धान्य खायचे नाही अशी पद्धत आहे. काही ठिकाणी धान्याची 1 पेंडी रानातच एका मेढीला बांधून ठेवतात. त्या मेढीची पूजा करून तिला धान्याचे 5 दाणे आणि नव्या धान्याचा नैवेद्य दाखवतात. काही शेतकरी धान्याचे खळे करतानाच खळ्याच्या मध्यभागी पेंडी पसरतात व मगच खळे करण्यास प्रारंभ करतात. नमस्कार मंडळी, मी पूनम. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नव्याच्या पौर्णिमेला नवीन धान्य आपल्या घरी आणलं जातं आणि त्याची पूजा केली जाते. त्याचबरोबर या नवीन धान्याची पूजा केल्यानंतर त्याला नैवेद्य देखील दाखवला जातो. तर हा नैवेद्य कसा करायचा आणि तो कसा भरायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नैवेद्यासाठी आपल्याला कणकेचे 5 आवळे करायचे असतात. तर कणकेचा गोळा करायचा आणि पुरणाचा 1 गोळा करायचा. पुरण कणकेमध्ये भरायचं आणि त्याचा गोल करायचा. अशी आपल्याला 5 आवळे बनवून घ्यायचे आहेत. त्याच्याबरोबरच आपल्याला 5 बोरेही करायचे असतात. तर अशीच कणकेची छोटे 5 गोळे करायचे. त्याच्यामध्ये 5 गोळ्यांमध्ये पुरण भरायचं आणि त्याचे छोटे छोटं बोरं करून घ्यायची. तसेच आपल्याला 5 कानावलेही करायचे असतात. तर त्याच्यासाठी 5 छोट्या छोट्या पुरीसारख्या आकाराच्या चपात्या लाटून घ्यायच्या. त्याच्यामध्ये पुरण भरायचं आणि कानवल्याचा आकार द्यायचा. असे 5 कानवलेही करून घ्यायचे. काही ठिकाणी हे पदार्थ तळले जातात तर काही ठिकाणी वाफवले जातात. त्याच्यासोबतच 5 तेलाच्या पोळ्या आणि 5 पिठाच्या पोळ्या बनवायच्या असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 कणकेचे दिवेही बनवायचे असतात. कणकेचे दिवेही उकडून घ्यायचे आणि त्यांनीच आज चंद्राला ओवाळायचं असतं. प्रत्येक एका वर्षामध्ये 12 अमावस्या आणि 12 पौर्णिमा येत असतात. हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक पौर्णिमेचं आपलं असं स्वतःचं वैशिष्ट्य असतं. या वर्षातील दुसरी पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेला अतिशय खास योग जुळून आलेला आहे. माघ पौर्णिमेला रविपुष्य योग आहे. पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते. त्यात पौर्णिमा तिथी ही रविवारी आल्यामुळे विष्णूंची उपासना करण्याचा योग जुळून आलेला आहे. माघ पौर्णिमेला देव स्वर्ग लोकातून पृथ्वी तलावर येतात अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्यास पुण्य प्राप्त होतं असं शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे. पंचांगानुसार माघ पौर्णिमाची तिथी ही 1 फेब्रुवारी 2026ला सकाळी 5:53 पासून ते 2 फेब्रुवारी 2026ला रात्री 3:39 पर्यंत आहे. प्रदोष तिथीला ज्या वेळेला पौर्णिमा येते त्याच दिवशी पौर्णिमा साजरी केली जाते. म्हणून यावर्षी 1 फेब्रुवारी 2026 रोजी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. माघ पौर्णिमा तिथीला स्नान आणि दान करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:24 पासून 6:12 असणार आहे. तसेच अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:13 पासून 12:57 असणार आहे. पौर्णिमा तिथीला सत्यनारायण करणे अतिशय शुभ मानले जाते. माघ पौर्णिमेला तर चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 6:43 आहे. ज्योतिषशास्त्रातही या तिथीला वेगळे असे महत्त्व आहे. या दिवशी ग्रहांचे अडथळे पूर्णपणे शांत होतात. पौर्णिमेला सूर्य आणि चंद्राची पूजा अवश्य करावी. गूळ, तीळ आणि लोकरीचे कपडे दान करावेत. असं केल्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
तुम्हाला मोक्षाचे वरदान देखील मिळेल. पौर्णिमेचा एक अर्थ म्हणजे पूर्ण होण्याची तारीख. या दिवशी चंद्र पूर्ण रूपात असतो. सूर्य आणि चंद्र समान आहेत. या अशा स्थितीला वातावरणात आणि पाण्यात विशेष ऊर्जा राहते. या तिथीचा स्वामी हा चंद्र आहे. अशा स्थितीत या दिवशी त्याची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळते. माघ पौर्णिमा ही माघ नक्षत्राच्या नावावरून निर्माण झालेली आहे. असे मानले जाते की माघ महिन्यामध्ये देवता पृथ्वीवर येतात आणि मानवी रूप धारण करतात आणि प्रयागराजमध्ये स्नान, दान आणि जप करतात. म्हणूनच असे म्हणतात की या दिवशी प्रयागराजमध्ये गंगेत स्नान केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मोक्ष प्राप्त होतो. माघ पौर्णिमेला सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करण्याचं, त्यानंतर दान करायचं. या दिवशी दान करणं शुभ मानलं जातं. या दिवशी हवन, व्रत आणि जप करण्यात येतं. भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पितरांची पूजा देखील या दिवशी केली जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत किंवा जर शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे. त्यानंतर सूर्यमंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. या दिवशी व्रत करून मधुसूदनाची पूजा करण्यात येते. माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दुधामध्ये पाणी मिक्स करायचं आणि हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं. या दिवशी विशेषतः पांढरे तीळ आणि काळे तीळ दान केले जातात. असे म्हणतात की माघ महिन्यामध्ये तिळाने हवन आणि पितरांना काळे तीळ अर्पण केल्यास त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते. माघ पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने तर्पण करणे शुभ मानले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू गंगेच्या पाण्यामध्ये वास करतात असे म्हणतात. त्यामुळे या दिवशी गंगा स्नान केल्याने विशेष फळ प्राप्त होते. याशिवाय माघ पौर्णिमेला चंद्र आणि लक्ष्मीची पूजा करणेही शुभ मानले जाते. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा केल्याने चंद्रदोष दूर होतो असं शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी घरात समृद्धी नांदावी म्हणून देवीला लक्ष्मीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपण दिवे लावतो तेव्हा रात्री तुपाचा दिवा लावावा आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. त्यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष असा आशीर्वाद मिळेल आणि आर्थिक लाभ देखील होतील. माघ महिना हा सूर्यदेवतेचा महिना आहे आणि पौर्णिमा हा चंद्राचा दिवस आहे. अशा स्थितीत सूर्य आणि चंद्राचा हा सहयोग लोकांच्या सर्व इच्छा पूर्ततेचा राहील आणि जीवनातील अडथळे दूर होतील असे मानले जाते. पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि तिच्या भक्तांना सुख, समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देते. आता आपल्याला हा नैवेद्य तयार करून घेतलेला आहे. तर ह्यासाठी एक मोठी परात घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला ह्या बिन तेलाच्या पोळ्या आहेत तर त्या ठेवायच्या. त्यानंतर ह्या बिन तेलाच्या चपात्या आहेत तर त्याही चपात्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी ठेवून घ्यायच्या आहेत आणि हे सगळं आपण 5-5 केलेलं आहे. ह्या 5 पोळ्या बिन तेलाच्या आणि या 5 चपात्या बिन तेलाच्या. आता तेल लावलेल्या पोळ्या घ्यायच्या आणि त्याच्या शेजारी तेल लावलेल्या चपात्या ठेवायच्या आहेत. तर त्या तेल लावलेल्या चपात्या आहेत तर त्या आपण ह्या तेल लावलेल्या पोळ्या ठेवल्या त्याच्या शेजारी ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला भात घ्यायचा आहे आणि या भाताची आपल्याला मोद तयार करायची. त्यामुळे मी ही वाटीमध्ये भात घेतलेला आहे आणि त्याची मोद तयार करून घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला वरण घालायचे आणि वरण घातल्यावर नंतर त्याच्यावरती आपल्याला तूप घालायचे. तूप घातल्यानंतर आपल्याला या नैवेद्यामध्ये भजी आणि कुरडई आणि पापड ठेवायचे आहेत. मग आपल्याला कुरडई आणि पापड हे अख्खेच घ्यायचे, त्याचे तुकडे करून घ्यायचे नाहीत. तर भजी, कुरडई आणि पापड ठेवायचे. त्यानंतर आपल्याला पंचखाद्य ठेवायचं. तर या पंचखाद्यामध्ये खारीक, खोबरं आणि खडीसाखर, खसखस आणि बदाम हे सगळं बारीक किसून घ्यायचं आणि हे पंचखाद्य तयार करून घ्यायचं. मग त्या पंचखाद्याचं सुद्धा नैवेद्य आपल्याला या नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर आपण कणकेमध्ये पुरण घालून गोल केलेले होते ते आवळे तळले गेलेले होते. आता ते आवळेसुद्धा आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत
आपण जसे आवळे केले त्याचप्रमाणे बोरंसुद्धा केली होती. तर बोरंसुद्धा या ठिकाणी ठेवायची आणि त्यानंतर आपण ज्या करंज्या केल्या होत्या त्या 5 करंज्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी नैवेद्यामध्ये ठेवायच्या आहेत. आणि हे नवीन धान्य आपल्याला पूजायचं आहे, त्याची पूजा करायची आहे. तर ते पूजा करण्यासाठी आपल्याला नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवायचं आणि त्यामध्ये ज्वारीची कणसं, गव्हाच्या लोंब्या घेतलेल्या असतात, हरभरे घेतलेले असतात. तर काही ठिकाणी हे सगळं धान्य उकडलं जातं आणि त्यानंतर हे नैवेद्यामध्ये ठेवलं जातं. पण आमच्याकडे हे असंच ठेवलं जातं आणि त्यानंतर हे सगळे दिवे तयार करून घ्यायचे. ते कणकेचे दिवे सुद्धा परातीमध्ये ठेवून द्यायचे आणि आपल्याला त्या दिव्यांचीही पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर दिव्यामध्ये तेल घालायचं किंवा तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. तेल घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वाती घालायच्या आहेत आणि वाती आपल्याला जोड वाती घ्यायच्या आहेत. म्हणजे 2 वाती एकत्र करायच्या आणि त्या 2 वातींची एक वात करायची आणि ती वात आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा नैवेद्य भरून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला पूजा करायची आहे. पूजेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी आपल्याला प्रथम पूजेने गणपती बाप्पाची पूजा करायची आणि त्यासाठी एक सुपारी घ्यायची आहे. आणि सगळ्यात आधी आपल्याला विड्याचे पान घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत आणि नंतर त्यावरती आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला 1 रुपयाचं नाणं देखील ठेवायचं आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला ही सुपारी घेतलेली गणपती बाप्पा म्हणून आपल्याला त्याची पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आणि अशी गणपती बाप्पांची पूजा करून झाली की त्यानंतर आपल्याला लाल पिवळा धागा आहे तर तो या ठिकाणी वाहायचा आहे. त्याला कालवा म्हणतात आणि हे बाजारातसुद्धा मिळतं. आणि जर का घरी करायचं असेल तर आपल्याला पांढरा धागा घ्यायचा आणि त्या धाग्याला हळद आणि कुंकू लावायचं. अशा प्रकारे हा धागा तयार करायचा आणि हा या ठिकाणी वाहून घ्यायचा. आणि आता त्यानंतर आपल्याला हे दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. तर असा हा आपला नैवेद्य भरून झाला. गणपती बाप्पांची पण पूजा करून झाली आणि आता आपल्याला हे जे प्रज्वलित केलेले दिवे आहेत तर त्या दिव्यांची पूजा करायची. दिव्यांना हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि घंटी वाजवायची, देवीची ओटी भरायची आणि त्यानंतर आपण हे जे दिवे प्रज्वलित केलेत तर त्या दिव्यांनी आपल्याला देवांना ओवाळायचं. देवांना ओवाळताना देवांना प्रार्थना करायची की माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला क्षमा करा. माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे. घर धनधान्याने भरू दे. घर आनंदाने भरू दे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य लाभू दे. उदंड आयुष्य लाभू दे. सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावरती राहू दे. अशी देवाला प्रार्थना करायची. देवांना ओवाळल्यानंतर आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची आहे. तर चंद्रदेवांनासुद्धा हळद कुंकू अक्षदा फुले व्हायची आहेत आणि घंटी वाजवायची आणि आपण हे जे दिवे केलेले आहेत तर त्या दिव्यांनी चंद्रदेवांना ओवाळायचे. तर असा हा माघ पौर्णिमेचा म्हणजे नव्याच्या पौर्णिमेला नैवेद्य कसा करायचा, कसा भरायचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तसेच तुमच्या मित्रपरिवारापर्यंतही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी या प्रत्यक्ष केलेल्या होत्या त्यामुळे माझी बोलण्याचे शब्द आणि लिहिलेले शब्द हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटत असेल तरीही माघ पौर्णिमेची संपूर्ण माहिती मला शक्य होईल तशी पूर्णपणे सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.